कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या 6 ऑक्टोबरच्या भागामध्ये गुंजा पाहते तर कबीरच्या पायाला ठेच लागलेली असते आणि तो जोरात ऐक ग असं बोलतो। मग गुंजा धावत पळत कबीरकडे येते आणि साहेबा साहेबा काय झालं? कबीर म्हणतो थांब ग तू, तुझं काय आहे असं म्हणत कबीर म्हणतो हे पकड आणि हातामधली ट्रॉफी तो गुंजाकडे देतो। ट्रॉफी खाली पडू नये म्हणून गुंजा ती ट्रॉफी उचलते आणि नेमकं त्याच वेळेला इकडे मृण्मयी दार उघडायला समोर येते। गुंजाच्या हातामध्ये ट्रॉफी, मृण्मयी म्हणते मी दार उघडू का? आता कबीरच्या गाडीचा आवाज आला आहे आणि मृण्मयी दार उघडते। समोरचं दृश्य पाहते की कबीरने गुंजाच्या हातामध्ये ती ट्रॉफी दिली आहे आणि मृण्मयीचं डोकंच फिरतं। मृण्मयी खूप चिडते आणि म्हणते कबीर कबीर तू हिच्या हातामध्ये ट्रॉफी दिलीसच कशी? मी तुला इतक्या आठवणीत सांगितलं होतं की ही ट्रॉफी फक्त माझ्या हातामध्ये दे, पण तू असं वागलास कबीर। याच्यावरती गुंजा म्हणते मृण्मयी ताई ऐकून तरी घ्या। मृण्मयी म्हणते गप्प बस, मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये। कबीर म्हणतो मृण्मयी अगं माझं म्हणणं ऐकून घे। याच्यावरती मृण्मयी म्हणते नाही कबीर, तुला न माझ्या भावना कळणारच नाहीत। एक छोटीशी गोष्ट तुझ्याकडे मी मागितली होती पण तुला ती पण देता नाही आली। असं म्हणत मृण्मयी खूप चिडते, रागारागात आत जाते आणि सगळ्यांना मृण्मयी इतकी का हायपर झाली, इतक्याशा छोट्याशा गोष्टीवरून तिने इतका मोठा इशू का बरं केला हे काही कळतच नसतं। मग कबीर आत येतो आणि म्हणतो मृण्मयी अगं ऐक तरी, तू जे बघितलंस ते सत्य नाहीये, मी जे सांगतोय ते ऐक। मृण्मयी म्हणते काही सांगायची गरज नाहीये, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की तू न त्या गुंजाच्या हातामध्ये ट्रॉफी दिलीस। अजून काय सांगायचंय कबीर तुला? कबीर म्हणतो अगं तुझा गैरसमज झालाय। पण मृण्मयी काही ऐकायला तयार नसते, ती ताबडतोब घरी जायला निघते। मग मृण्मयीला सगळेच जण समजवत असतात। मधू म्हणते अगं मृण्मयी तू इतकी कधी हायपर होत नाहीस, नक्की काय झालंय बरं तुला? याच्यावरती आता मृण्मयी सांगते आत्तू अगं ही फक्त माझ्यासाठी ट्रॉफी नव्हती, माझ्यासाठी हे खूप महत्वाचं होतं। मी कबीरला सांगितलं होतं की ती फक्त माझ्या हातामध्ये दे, पण कबीरने माझं एक म्हणणं नाही पुरं केलं। मला खूप हर्ट झालंय आत्तू, कबीर का वागलास तू असं? इकडे आता रेशीम म्हणते मृण्मयी तू इतकी हायपर होत नाहीस, काय झालंय बरं? अशोक म्हणतो मृण्मयी अगं छोटीशी ट्रॉफीची गोष्ट आहे, पुरुषांना नाही समजत ग बायकांच्या मनामध्ये काय चाललंय ते, तू नको ना हायपर होऊस। याच्यावरती मृण्मयी म्हणते काका ही ट्रॉफीची गोष्ट नाहीये, कबीर ज्या वेळेला डोंगरवाडीला गेला होता ना त्यावेळेला मला किती त्रास झालाय, मी कबीरची किती वाट पाहत होते हे माझं मला माहिती आहे। या सगळ्यातून मी गेलेली आहे आणि मला आता काहीच ऐकायचं नाही, मला इथे थांबायचंच नाही असं म्हणत रागारागात मृण्मयी जायला निघते। मग गुंजा तिच्या पुढे हात जोडते आणि म्हणते मृण्मयी ताई एक मिनिट थांबा, दरवेळेला तुम्ही मला समजवता की नाही, आता मी तुम्हाला समजवते। मला लहान बहीण मानताना फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या, बसा इथे असं म्हणत ती आता मृण्मयीला खाली बसवते आणि तिला सांगायला लागते आणि म्हणते ज्या वेळेला साहेबा घरी आले ना मी त्यांना म्हटलं होतं की ती ट्रॉफी द्या बघू मला, मी देवासमोर ठेवते, पण ते मला म्हटले नाही, ती ट्रॉफी सगळ्यात पहिले मृण्मयीच्या हातात जाईल आणि म्हणून त्यांनी ती ट्रॉफी मला दिलीच नाही। पण नंतर ज्या वेळेला ते आतमध्ये धावत पळत तुम्हाला ट्रॉफी द्यायला येत होते ना त्यांच्या पायाला ठेच लागली, ते कळवळले, ती ट्रॉफी खाली पडू नये म्हणून ती ट्रॉफी मी हातात घेतली, बस इतकं आणि तुम्ही दार उघडलं। तुम्हाला ती ट्रॉफी दिसली पण त्यांच्या पायाला झालेली जखम नाही दिसली असं म्हणत गुंजा खूप मोठा खुलासा करते। गुंजाच्या या खुलासामुळे आता मात्र मृण्मयीचे डोळे उघडतात। मृण्मयी कबीरकडे पाहते आणि कबीर बघू तुझ्या पायाला कुठे लागले असं म्हणत ती आता कबीरच्या दिशेने येते। गुंजाने केलेल्या उलगड्यामुळे मृण्मयीला धक्काच बसतो। कबीर म्हणतो काही नाही मृण्मयी, अगं थोडंसंच आहे। याच्यावरती मृण्मयी म्हणते नाही मला तुझी जखम बघू दे असं म्हणत ती कबीरला चेअरवरती बसवते, त्याच्या पायाकडे बघते, पायातला सॉक्स काढते आणि पायाला लागलेली जखम बघून मृण्मयी कळवळते। मृण्मयी म्हणते कबीर आता इतकी किती मोठी जखम झाली, थांब मी त्याला औषध लावते। याच्यावरती कबीर म्हणतो माझ्या पायाला झालेल्या जखमेपेक्षा तुझ्या मनाला झालेली जखम खूप मोठी आहे, माझ्यामुळे तुझ्या मनाला जखम झाली ना, या डोंगरवाडीच्या सगळ्या प्रकरणामध्ये मला मिळालेल्या ट्रॉफीमध्ये तुझं पण यश आहे आणि तुला हातात ट्रॉफी नाही मिळाली म्हणून तू हायपर झाली, त्यात काही चुकीचं नाहीये, मी तुझं मन दुखवलेलं आहे, मला माफ कर असं म्हणत कबीर मृण्मयीची माफी मागतो। मृण्मयी म्हणते तुला माफी तेव्हाच मिळेल ज्या वेळेला ही ट्रॉफी तू स्वतःच्या हाताने माझ्या हातात देशील असं म्हणत मृण्मयी आता कबीरला ती ट्रॉफी द्यायला सांगते। कबीर ट्रॉफी देतो। मग सगळेजण आता पुन्हा एकदा आपला प्रोग्राम चालू करत असतात। आता मात्र रेशीम म्हणते चला चला आपला पुन्हा खाण्यापिण्याचा प्रोग्राम चालू करूया असं म्हणत सगळेजण आता पुन्हा प्रोग्रामकडे वळतात। मग मात्र इकडे कबीर आणि मृण्मयी दोघच जण असतात। गुंजा आता रोजची तयारी करायला लागते आणि ती इकडे तिकडे पाहते, आपल्यामुळे दर वेळेला हे असं होतं, तिला वाईट वाटत असतं। इकडे आता मृण्मयी म्हणते कबीर म्हणजे मी काय बोलते ते तुला पटतंय की नाही पटतंय हे बघ, पण दर वेळेला आपल्यामध्ये जेव्हा जेव्हा गैरसमज झालेले आहेत ना त्या वेळेला दर वेळेला आपल्यामध्ये गुंजा येते, तुला पटतंय का?
म्हणजे काय चाललंय, आपल्यात सगळं ठीक आहे ना कबीर? कबीर म्हणतो तू विचार करू नकोस बरं मृण्मयी. मृण्मयी म्हणते कबीर हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. आपल्यात सगळं ठीक आहे की नाही एवढंच मला ऐकायचं आहे. बाकी हो किंवा नाही या शब्दामध्ये तू मला उत्तर दे. असं म्हणत मृण्मयी मोठा खुलासाच करते. आता मात्र मृण्मयी अशी का वागत आहे? आपल्याला इतकं धारेवरती का तुम्ही धरलेला हे कबीरला कळत नाही. मृण्मयी म्हणते बोल ना कबीर, तुझ्या बोलण्यामध्ये मला जोरच वाटत नाहीये. कबीर म्हणतो हो आपल्यात सगळं नीट आहे. मृण्मयी म्हणते पहिल्यापासून लहानपणापासून मी तुला ओळखते, तुझ्या डोळ्यामध्ये पाहते, तुझ्या डोळ्यामध्ये मी नेहमी सच्चेपणा पाहिलाय. म्हणजे खरं तर मला स्वतःबद्दल नाही वाटत तितका तुझ्याबद्दल सच्चेपणा वाटतो, पण आज तुझे डोळे खरं नाही बोलत आहेत. कबीर तू माझ्याशी खोटं बोलतोयस, तोंडाने होकार जरी देत असलास ना तरी तुझं मन काहीतरी वेगळंच सांगतंय. असं म्हणत मृण्मयी कबीरला आता तिकडून असं शब्द बोलून निघून जाते. कबीर विचार करतो नक्की काय घडतंय हे सगळं. मला उमर म्हटला होता की गुंजा आणि तुझ्यामुळे मृण्मयीला तुझ्यावरती संशय येणार आहे, पण या सगळ्यामध्ये मी हा संशय दूर तरी कसा करू? मी या सगळ्यामधून मृण्मयीला सत्य कसं पटवून देऊ? नाही, मला लवकरात लवकर काहीतरी करायलाच पाहिजे. तोपर्यंत इकडे आता बाभळी आपल्या खोलीत झोपली असताना बुध्या येतो आणि ये बाबळे सासू ये बाहेर असं म्हणत मोठ्या मोठ्याने ओरडतो. बाभळी घाबरते आणि विचार करते काय घडतंय, हा बुध्या आता इथे कशासाठी आलाय? या बुध्याला तर धडा शिकवायलाच पाहिजे, पण आता सध्या याच्यापासून मला वाचायला पाहिजे. काय करू याचं? असा विचार करत बाभळी थोडीशी घाबरलेलीच असते. आता मात्र बुध्या दार वाजवत असतो. दार उघड, दार उघड. बाभळी म्हणते काय आहे तुझं? बुध्या दार ढकलायला लागतो. बाभळी म्हणते थांब, पण बुध्या ऐकत नाही. तो दार जोराजोरात वाजवायला लागतो. अखेर दार उघडलं जातं. बाभळी आत ढकलली जाते. बुध्या म्हणतो माझे 20,000 रुपये कधी देणार आहेस तेवढं सांग. बाभळी म्हणते बुध्या तुझे लवकरात लवकर पैसे मी देईन, तू काळजी करू नकोस. बुध्या म्हणतो लवकरात लवकर माझे पैसे द्यायचे हा, नाहीतर लक्षात ठेव मी काय करेन ते. अशी धमकी देऊन बुध्या तिकडून निघून जातो. बाभळी विचार करते काय करू मी या बुध्याचं? माझ्या पोरीच्या आयुष्याचं भलं झालंय एवढंच मला फक्त एक आनंद आहे. आणि बाभळी स्वतःशीच विचार करत बसते. तोपर्यंत गुंजा रूम मध्ये येते आणि विचार करते माझा साहेबा माझ्यासोबत किती चांगला वागतो, पण मी काय दिलं साहेबाला? मी साहेबाशी चुकीची वागले. माझ्यामुळे मृण्मयीताई आणि साहेबामध्ये भांडणं झाली. ही पहिलीच वेळ नाहीये, दर वेळेला आहे. माझं ऍक्च्युली लग्न झालं असलं तरी सुद्धा साहेबाचं आणि माझं लग्न हे जबरदस्ती आहे. हे लग्न कुणीही मान्य करणार नाही आणि त्याचमुळे मला आता साहेबाला सोडून डोंगरवाडीला जायला पाहिजे. आता काहीही झालं तरी मी इथून डोंगरवाडीला जाणार, मग साहेब आणि मृण्मयीताईचा संसार सुखाचा होईल. मी इथे थांबले तर त्यांच्यामध्ये खूप अजून प्रॉब्लेम होतील. आता मला माझ्यामुळे साहेबाला किंवा मृण्मयीताईला कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये टाकायचं नाही. असं म्हणत आता हे घर सोडून जाण्याचा निर्णय गुंजाने ठाम केलेला असतो. तिकडे डोंगरवाडीला बुध्या आणि बाभळीला त्रास देत असतो आणि इकडून आता गुंजा डोंगरवाडीला जायला निघालेली असते. नंतर आता आपला निर्णय ती कबीरला सांगते साहेबा मी डोंगरवाडीला चाललेले आहे. त्यावेळेला कबीर म्हणतो तू अशी कशी जाऊ शकशील, कोण आहे? याच्यावरती गुंजा म्हणते तुम्हाला इकडे तुमची आई बाबा मृण्मयीताई असा सगळा परिवार आहे, पण मला कुणी नाहीये इथे. मी एकटी आहे, त्यामुळे मी एकटी राहून काय करू? मी माझ्या आईकडे जाईन. जे काही आहे ते पुढचं आता मी माझ्या आईकडे जाऊन करीन. असं म्हणत आता इकडे खूप मोठा सत्याचा उलगडा करत आपण डोंगरवाडीला जाणार हे सत्य गुंजाने कबीरला सांगितलेलं असतं. आता मात्र कबीरला खूप मोठा धक्का बसतो. अचानकपणे गुंजाने घेतलेल्या या निर्णयामुळे कबीर हादरून जातो. आता खरंच गुंजा डोंगरवाडीला जाणार का हे येणाऱ्या भागातच कळणार.